पेन्शनरचं, वेगवेगळ्या संशोधकांचं, इतिहासात काम करणाऱ्या मंडळींचं, इतिहास संशोधनात काम करणाऱ्या कलाकारांचं आणि त्याबरोबरच असं शहर की ज्या पुण्यात एखादी गोष्ट घडावी आणि ती पाझरत पाझरत देशभरात जावी, एवढा एवढा अभिमान पुणेकरांना आहे आपल्या गोष्टीचा. आणि महाराष्ट्राची तर अर्थातच ही एक सांस्कृतिक राजधानी आहे, ह्याबद्दल काही दुमत नाही. पेशव्यांच्या माध्यमातून देशभरातली सत्ता पुण्यातनं मध्यवर्ती सत्तेचं केंद्र राहिलं दीर्घकाळ. म्हणजे नेहमी मला असं वाटतं की मोगलाकडनं ब्रिटिशांनी सत्ता घेतली हे खोटं आहे. मराठ्याकडनं ब्रिटिशांनी सत्ता घेतली आणि त्याच्यात अर्थात पुण्याचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. अशा पुण्यामध्ये माझ्या हातात यादी आहे, तर एक नाही दोन नाही, जवळपास 80 छोट्या मोठ्या गुंडांच्या टोळ्या आहेत. आणि त्या टोळ्या पुण्याच्या सबब म्हणजे पिंपरी चिंचवड भाग असेल किंवा आता जिथे जिथे MIDC झालेली आहे, तळेगाव दाभाडे असेल, भुगाव असेल, भुकुम असेल, अशा सगळ्या भागामध्ये आणि मग पुण्यातल्या पेठातनं ह्या सगळ्या गुंडांची पाळेमुळं आजही आहेत, जी 70च्या दशकापासून सुरू झाली. आणि मग ह्या यादीमध्ये जी अधिकृत यादी आहे माझ्याकडे की पुण्यामध्ये 80 ज्या गुंडांच्या टोळ्या आहेत त्या छुटपुट पण आहेत. 12-13 अशा टोळ्या आहेत, जसं आता अनवर उर्फ नव्वा अब्दुल रहीम शेख, आता झोन 5 मधली ही टोळी आहे. त्याच्यामध्ये बापू प्रभाकर नायरची आहे, वसीम उर्फ खडा रफिक शेखची आहे. आणि झोन 5 मधल्या रायझिंग गँग म्हणून पण त्यांनी लिहिले, रिझवान उर्फ टिप्पू सत्तार पठाण, गिरीश उर्फ सनी महेंद्र हिवाळे, सनी उर्फ बाबा रणजित ठाक, शुभम कांबळे वगैरे, सुमित कुमार चौधरी, शोएब माजिद शेख, मयत आहे तो, सुजित पांडुरंग कांबळे टोळी चालवतो वगैरे, असं ज्यांच्या हा नाही पण ह्याच्यावरचा शोएब वगैरे, ऋषिकेश उर्फ जंगल्या पांचाळ वगैरे, अशी भली मोठी यादी आहे. आणि मग मी थोडंसं जरा काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, क्राईम ब्रँचमध्ये पण बोललो, काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो की हे विद्येचं माहेरघर हे इथपर्यंत 80 गुंडापुंडांच्या टोळ्या चालवण्यापर्यंत मोठं झालं कसं. बरं, वसईमध्ये पंडितांनी एक मोठा लढा दिला तिथल्या प्रस्थापित गुंडांच्या विरोधामध्ये, जे राजकारणामध्ये पण स्थिरावलेले होते. त्यांना फादर डिब्रोतोनी मदत केली आणि मग तो गुंडांचं जे एक दहशत आणि साम्राज्य होतं ते खालचं झालं. अर्थात तेव्हा शिवसेनेनं पंडितांना दिलेलं बळ हे विसरता कामा नये. पण मग पुण्यासारख्या शहरात की जिथे देश पातळीवरच्या जागतिक पातळीवरच्या प्रत्येक घडामोडीबद्दल बोललं जातं, ते ह्या गुंडापुंडाबद्दल का बोलले नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुण्यामध्ये ही गुंडगिरी वाढली कशी, त्यात गुंठामंत्र्यांची भूमिका काय, यांचे सोर्सेस काय आहेत ह्या गुंडांचे. तर तसं पाहायला जाल तर हे जे आंदेकर असेल किंवा आता गायवळ असेल किंवा शरद मोहोळ असेल, गजा मारणे असेल, तर ह्या गुंडांच्या ज्या टोळ्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने वाढत गेल्या. अर्थात आंदेकरांच्या टोळीचा इतिहास तर अगदी 70च्या दशकापासून आहे. आत्ता जे लोक सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांकडं पण गुंडगिरीची परंपरा होती. म्हणजे 70-80च्या दशकापासून पेठामध्ये हे गुंडांचं वास्तव होतं. पण ह्या वास्तवाला मोठं बळ केव्हा मिळालं हे मला समजून घ्यायचं होतं. तर त्याचं कारण आहे हिंजवडीचा IT पार्क. आपण बघा, एका गोष्टीचा आपल्याला किती अभिमान आहे की पुणे हे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारं एक महत्त्वाचं केंद्र आहे. जसं बंगळुरूबरोबर आपला सध्या स्पर्धा सुरू आहे. तर जसं जसं हिंजवडी वाढायला लागलं 2000-2003च्या दरम्यान, तिथं झालं असं की 15-20 लाख अभियंते आले. मग त्या अभियंत्यांना राहण्यासाठी घराची गरज पडायला लागली. जसं रिअल इस्टेट पुण्यातलं वाढत गेलं तसेच गुंडगिरी वाढली. कारण मग ह्या अभियंत्यांना राहण्यासाठी पुण्याच्या आजूबाजूला मर्यादित जमीन आहे, जमीन मोठी आहे, शेत जमीन आहे. मध्यवर्ती पुण्यामध्ये तर तुम्हाला फार कमी जमीन मिळेल. मग ह्या जमिनी ह्या मध्यस्थी करून ताब्यात घ्यायच्या किंवा त्याच्यातल्या काही लिटिगेशन्स असतील तर ते सोडवायच्या. आणि मुळात हिंजवडीच्या निमित्ताने जो एक प्रॉपर्टीमध्ये बूम आला होता, त्यातनं जो पैसा आला होता, त्याच्यातनं गुन्हेगारी कृत्याला बळ मिळायला लागलं, म्हणजे मध्यस्थी करणं वगैरे. हा एक पहिला भाग. दुसरं असं झालं की सुरुवातीपासूनच ह्या गुंडापुंडांच्या टोळ्या ज्या होत्या त्या छोटे छोटे दुकानदार, त्याच्यानंतर हातगाडीवाले ह्यांच्या मर्यादित त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणाऱ्या होत्या. पण मग जसं जसं हिंजवडी वाढायला लागलं तसं तसं बिल्डर वाढले. मग बिल्डर वाढले की त्यातनं पैसा यायला लागला, मग त्यातनं खंडणीचं स्वरूप बदलत गेलं. आणि बरोबरच ही जी MIDC वाढली आजूबाजूला, त्या MIDCमध्ये जे नवनवीन उद्योग आले, त्या उद्योगामध्ये मग वाळूवाला पण माझाच, सिक्युरिटी गार्ड पण माझाच, स्क्रॅप करणारा पण माझाच. आणि ह्याच्यातनं ह्या गुंडांना एक आर्थिक बळ मिळत गेलं.
अर्थात पॉलिटिकल पॅट्रोनेज तर त्यांना होतंच. आणि दुर्दैवाने पुण्यामध्ये आजपर्यंत जे CP आले त्यात मिलन बोरवणकरसारखा अपवाद, काही असे सत्यपालसारखा काही अपवाद, तर हे अपवाद वगळता इतर काही उमराणीकर सरांसारखा अपवाद की त्यांनी उत्तम पोलिसिंग केली, बाकीच्या गोष्टीची चर्चा नंतर. पण हे अपवाद वगळता पुण्यातल्या CPनी जेवढ्या धडाडीनं काम करायला पाहिजे ते काही केलं नाही, हे वास्तव आहे. उलट हे आघाड्यांचं जसं जसं सरकार येत गेलं तसं तसं पुण्यामध्ये हा जो सगळा पुण्यातल्या एकूणच नियंत्रणाचा भाग आहे तो ज्या राजकीय नेत्याकडे गेला त्यांनी पण फारसं लक्ष दिलं नाही. परिणाम काय झाला तर जे कोणी CP आले त्यांनी आपला राजकीय जो कोणी असेल आपला वरदास्त, त्या वरदास्ताला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झुकतं माप दिलं आणि पुणे हळूहळू डिग्रेड होत गेलं. म्हणजे एका CPच्या काळामध्ये तर पुण्यामध्ये 5,000-5,500 शस्त्र वाटली गेली. ही वाटली कशी गेली? मग 20 लाख रुपये घे, 15 लाख रुपये घे, मग ह्याला दे. झालं असं की त्यामुळं अशा पद्धतीच्या गुन्हेगारांच्या टोळ्या वाढत गेल्या. बरं, यांना शस्त्र सहजच मिळाली. पूर्वी तर अगदी 3-4 हजाराला कट्टे, देशी कट्टे मध्य प्रदेशातनं यायचे. तुम्ही कित्येक बातम्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी केलेल्या बघितल्या असतील की मध्य प्रदेशातनं शस्त्र आली. आणि आता तर सॉफिस्टिकेटेड बंदुका आणि कोयते हे सहज मिळतात. पुण्यात 3-4 हजार रुपयात तुम्हाला बंदुका मिळतात असं म्हणतात, सॉफिस्टिकेटेड वेपन्स, की जो ब्लँकनी तुम्हाला पॉईंट ब्लँकनी जीव घेता येतो. जसं आता अंधेकर टोळीत आजोबानं नातवाचाच जीव घेतला आणि मी त्या अंत्यविधीला होतो, मला वाईट वाटलं. अर्थात 19 वर्षाच्या मुलानं काय असं जग बघितलं होतं, पण तो नाही आहे आज आपल्यात. तर ह्या गुंडापुंडांना सगळं मिळालं. एकीकडे पैसा मिळाला, दुसरीकडे त्यांचं हे अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडनं वसुली करणं सुरूच होतं. म्हणजे आता अंधेकर टोळीच्या बँक अकाउंटमधनं पोलिसांनी सांगितलं की 20 कोटी रुपये त्यांना ट्रान्झॅक्शन लक्षात आले गेल्या 12-13 वर्षातल्या मासळी बाजारातल्या लोकांकडनं ते पैसे घेत होते अकॉर्डिंग टू पोलीस. आणि मग राजकारण्यांचाही त्यांना पाठिंबा होता, कारण अंधेकर टोळीतले काही सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आत्तासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या लोकांचा पूर्व इतिहास काय बघा बरं. आता भारतीय जनता पार्टीमध्ये पण जे लोक आहेत, आत्ताच काल दंगेकरांनी आरोप केला की निलेश घायवळ याला चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये असलेल्या समीर पाटील नावाचा व्यक्ती प्रोटेक्शन देतो. आता काय स्वरूपाचं ते प्रोटेक्शन असेल, अर्थात त्याला समीर पाटलांनी नाही म्हटलेलं, नकार दिला. मुद्दा असा आहे की पॉलिटिकल पेट्रोनेज मिळालं, सहजपणे पैसा होता. पुन्हा गुंठामंत्री तर आलेच जागोजागी, जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढले, त्या जमिनीबरोबर डिस्प्यूट तयार झाले, मग त्या डिस्प्यूटमधनं गुन्हेगारी वाढली आणि एक असं न तोडता येण्यासारखं चक्र सध्या पुण्यामध्ये तयार झाले. आणि मग सहजपणे उपलब्ध असलेले कोयते. बरं, हे कोयते कशासाठी कामाला येतात मी जरा माहिती घेतली तर गाड्या ज्या उभ्या आहेत, कोंडवाचा भाग आहे, हडपसरचा भाग आहे किंवा सबबचा भाग आहे, त्या ठिकाणी काय करायचं तर कोयत्यांनी त्या उभ्या असलेल्या सर्वसामान्यांच्या गाड्या तोडायच्या, मोठ्या गाड्या नाही तोडायच्या. त्यांनी दहशत तयार होते आणि दहशत तयार झाल्याबरोबर रील्स बनवायच्या, त्याच्यातनं मग गुंडापुंडांना एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा, जे कोणी असा कल असतात त्यांच्या बाजूनं ती जाते आणि मग त्यातनं गुंड तयार होतात. आता तुम्ही म्हणाल की आता अरुण गवळीचं काय संबंध आहे, तर अरुण गवळींना जेव्हा येरवड्याच्या जेलमध्ये ठेवलं होतं तर त्याच्या तिथं असण्याचा इथल्या काही तरुण पोरावरती म्हणजे त्याचा रुबाब अरुण गवळींचा, आणि मग नंतर अरुण गवळीला सुटका केल्यानंतर मग त्या मुंबईत तर जायचं नव्हतं, मग तो इथेच अरुण गवळी इथे राहिला. त्याला इथे राहिलेलं बघून, त्याच्याकडं असलेले गुंड बघून ह्या मुलांना अट्रॅक्शन मिळालं. मग एकीकडे हिंजवडी, दुसरीकडे अरुण गवळीचा इथे असलेली प्रतिमा, या सगळ्यातनं ह्या गुंडांच्या टोळ्या वाढायला लागल्या. आता ती संख्या 80पर्यंत पोहोचली. पुण्यातल्या गुंडापुंडांच्या टोळ्यांची संख्या 80. अत्यंत ब्रुटल असे मर्डर त्यांनी केले, अत्यंत क्रूर पद्धतीनं त्यांनी समोरच्या टोळीतल्या म्हणजे मारणेच्याच कुटुंबातल्या 2 सदस्यांचा अशा पद्धतीनं खून झाला. आता अंधेकर टोळीतले बॅक टू बॅक मर्डर, म्हणजे गायकवाडचा मर्डर, गायकवाडनी घडवून आणलेला मर्डर, मग गायकवाडच्या कुटुंबातल्या सदस्याचा बदला घ्यायचा म्हणून तो नाही मिळाला तर अंधेकरांनी स्वतःच्याच नातवाचा केलेला खून असेल. तर हे जे काही घडलं आहे हे घडलं अत्यंत क्रूर पद्धतीनं, म्हणजे शरीराची पूर्ण चाळण व्हावी. 20-20 गोळ्या एखाद्या एन्काउंटरसाठी वापरल्या गेल्यात. मग पोलिसांनी पण एन्काउंटर नाही, खून करण्यासाठी वापरले आहेत. पोलिसांनी पण काही एन्काउंटर केले आणि मग अकार्यक्षम CP, पॉलिटिकल पाठिंबा, सहजपणे मिळालेले पैसे आणि शस्त्र, या सगळ्याचा परिणाम म्हणून सोकॉल्ड विद्येचं माहेरघर, सोकॉल्ड यासाठी की कोणी याच्यावर व्यक्तच नाही झालं. इथे आत्ता ह्या 2-4 वर्षामध्ये, मलाही 1.5-2 वर्षामध्ये असं लक्षात येते की पुणे हे
लोकसंख्येनं वाढलेलं मोठं गाव आहे. या गावामध्ये कायदा सुव्यवस्था, ट्रॅफिक मॅनेजमेंट, राजकारण्याचं लक्ष, सजग राजकारणी असं काहीही बघायला मिळत नाही. सन्माननीय अपवाद सगळीकडे असतात, पण अपवाद हा काही नियम नाही. तर अपवाद हा नियम नसल्यामुळं आज पुण्याचं चित्र काय भेसूर आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही आहे, पुण्यामध्ये प्रचंड गुन्हेगारी आहे, कोणाचा कसा कशाही पद्धतीनं मर्डर होऊ शकतो. आणि जे पुण्यात घडतं आहे ते भारताच्या कोणत्याही शहरामध्ये घडलं तर ते शहर पुणे एवढंच बिघडलेलं आहे असं म्हणायला लागेल. कारण जसं कल्याणी नगरमध्ये तुम्हाला ड्रग्ज आणि ह्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात, तसंच पुण्याच्या आजूबाजूला सुद्धा मादक पदार्थांच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत. हे पोलीस सांगतात. 3-3.5 हजार कोटी रुपयाचे मादक पदार्थ गेल्या वर्षी पुण्यामध्ये पकडलेले आहेत. त्यातला ललित पाटलाचा एकाचाच वाटा 2-2.5 हजार कोटीचा. तो ललित पाटील जो ससूनमध्ये बसून सगळी गँग ऑपरेट करत होता, म्हणजे त्याचं कार्टेल चालवत होता जेलमध्ये बसून. तर हे झालं त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून पुण्यातल्या ह्या ज्या 80 टोळ्या आहेत ना, त्या आज काय करतायत, आजही त्या फार अशा डीप रूटेड आहेत, फार संघटित गुन्हेगारी करतात असं नाही. त्यांचा राजकारणासाठी सुद्धा वापर होतो आहे, पण तो विरोधकांना संपवावा इतपत नाही आहे. कुठेतरी मतदान फिरवण्यासाठी, म्हणजे आता झोपडपट्टी भागात आहे, स्लम एरियामध्ये आहे, तिथून आपल्याला हवं ते मतदान घेण्यासाठी हे केलं जातं आहे. पण ह्यातल्या काही गुंडापुंडांच्या घरामध्ये आज नगरसेवक पदं मिळालीत, काही अगदी शहराचे उपमहापौर वगैरे झालेले आहेत, महापौर झालेले आहेत. तर हे घडल्यामुळं ना त्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा आलेली आहे. त्या प्रतिष्ठेमुळं त्याचा बिमोड करण्यासाठीची जी पॉलिटिकल विल आणि जी पोलिसिंग लागतं ते नाही आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, आजचं पोलिसिंग म्हणजे काय, तर कपडे घालून उभा असलेला पोलीस हेच पोलिसिंग आहे. आणि मला फार आश्चर्य वाटलं की मी परवा ज्या ओला उबरच्या गाडीनं प्रवास करत होतो, बाय द वे मी कायम ओला उबरच्या गाडीनं प्रवास करतो, त्यामुळं गाड्या तुम्हाला वेगवेगळ्या दिसतात. तर त्या ओला उबरच्या गाडीनं प्रवास करत असताना तो सोलापूरचा मुलगा होता, त्याच्याकडे ट्रॅफिक नियम मोडला. आणि तो ट्रॅफिक नियम मोडल्यानंतर त्याला गाडी अडवली त्याची पोलिसांनी. त्या तिथे उपस्थित असलेल्या डेक्कनसारख्या भागातल्या पोलिसांनी 2,000 रुपये त्याला फाईन सांगितलं आणि 100 रुपयाची चिरमिरी घेऊन ते प्रकरण मिटवलं. मग अशी जर स्थिती पुण्यामध्ये असेल तर ना ट्रॅफिक मॅनेजमेंट राहील, ना गुंड सापडतील. कारण पोलिसिंगचा आत्ता नवा अर्थ एवढाच आहे की ड्रेस घालून उभा असलेला पोलीस. तर ह्यामुळं पुण्यामध्ये ह्या 80 गुंडांच्या टोळ्या तयार झाल्यात, त्या स्थिरावल्या, त्यातल्या 12-13 तर अगदीच स्थिरावलेल्या आहेत. आणि म्हणून मग पुण्यातल्या ह्या अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या घटनांची चर्चा होते. आता सचिन घायवळ चर्चेत आहे, जो मूळचा अहिल्यानगरच्या जामखेडजवळचा रहिवासी आहे आणि त्याचा आता विस्तार बीडमध्ये, धाराशिवमध्ये पण आहे. कुणीतरी एक सावंत नावाचा आमदार आहे की ज्या आमदाराचा उल्लेख त्या ऑडिओ क्लिपमध्ये आला आहे. आणि तो घायवळ हा सोलर असेल किंवा विंड असेल त्या साठीच्या भूसंपादनाच्या कामामध्ये मोठा पैसेवान झाला असं पोलीस सांगत आहेत. हे सगळं इतकं इंटरेस्टिंग आहे की ते इंटरेस्टिंग जरी असलं तरी आज आपल्या समाजाची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे ते समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच त्याचं मी विश्लेषण केलं की पुण्यामध्ये 80 गुंडांच्या टोळ्या आहेत, छोट्या मोठ्या, की जे अशा पद्धतीचे गुन्हेगारी कृत्य करत असतात. अजून तरी मिडल क्लास असेल किंवा अप्पर मिडल क्लास असेल आणि उच्चभ्रू असेल, त्यातले व्यावसायिक वगळता बाकीच्या लोकांना यांचा अजून फारसा त्रास नाही झाला. बाय द वे, मोकोकाबद्दल मला एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. म्हणजे आता पुण्यात स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी म्हणतात की अमुक अमुक घटना घडली की लावा त्याला मोकोका. मोकोका हे शेवटचं वेपन आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते. कारण जर तुम्ही सतत मोकोकाचा वापर सुरू केला तर होतं काय, तर मोकोकामध्ये जे गुन्हेगार ओढून ताणून FIR फाडून जेलमध्ये टाकले जातात ते एकदा ह्या टोकाला गेलेले आहेत. तिथून त्यांचा जर जामीन झाला तर त्यांच्या गळ्यात तर मोकोकाची पाटी आहे, समाज तर त्यांना स्वीकारत नाही, त्यांनाही त्याची इच्छा नसते. एकदा एवढ्या मोठ्या गुन्ह्यातनं तुम्ही जामिनावर बाहेर पडलात की त्यानंतर तुमचा प्रवास हा अधिक अंधकार, आपल्यासाठी असलेल्या अंधकार गोष्टीकडे सुरू होतो, तो काही थांबत नाही. आजही पुण्यातले भले भले गुंड हे आपल्या आजूबाजूला 5-25 लोकांच्या टोळ्या तरुण मुलांना घेऊन फिरत आहेत आणि त्यांनाही जीवाची भीती आहे. कारण ते वाचायचे असते समोरच्या गुंडातल्या टोळीतला म्होरक्या संपवावं लागेल अशी त्यांची भावना आहे. हे सगळं इंटरेस्टिंग आहे, म्हणून मी तुमच्यासमोर मांडलं. हे तुम्हाला कसं वाटलं, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्या. ॲटलिस्ट पुणेकरांनी तरी पुण्यातल्या ह्या 80 गुंडापुंडांच्या टोळ्यांची जी यादी माझ्या हातात आहे ती समजून घ्यायला हवी. ती नावं समजून घेण्यात काय अर्थ नाही आहे, कारण ही नावंसुद्धा खरी असतील की नाही, कारण उर्फ अशी ती बरीचशी आहेत. थांबूया आपण इथे.